श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत निशिगंध ताई कुटे यांच्या निवासस्थानावरती. नमस्कार ताई. नमस्ते. आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपली थोडीशी ओळख करून द्यावी आमच्या प्रेक्षकांना. मी निशिगंधा धनंजय कुटे, श्री आनंदराव बळवंतराव कुटे यांची नातसून आणि श्री यशवंतराव आनंदराव कुटे यांची स्नुषा. माझी ओळख, मी योगा टीचर आहे. आम्ही असं ऐकलंय की ह्या कुटुंबामध्ये शंकर महाराजांचा सहवास होता, की शंकर महाराजांची भेट ह्या कुटुंबाला कुटुंबाला कशी लाभली. आणि त्याचबरोबर आम्ही असंही ऐकून आहे की तुमच्याकडे शंकर महाराजांच्या पादुका आणि त्याचबरोबर शंकर महाराजांचं वस्त्र सुद्धा आहे. तर हे वस्त्र आणि पादुका तुम्हाला कशा प्राप्त झाल्या, त्याबद्दल काही कथा असेल तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. बरं, मी बाबांचं सर्व काही सांगण्याआधी गुरु प्रार्थना करते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. शंकर बाबांचं पहिली भेट माझे आजे सासरे म्हणजे श्री आनंदराव कुटे हे फायनलची परीक्षा देऊन नगरला येत होते घरी. त्यावेळेस रस्त्यात त्यांना समोरून बाबा भेटले, पण त्यावेळेस त्यांना काही ज्ञात नव्हतं की हे कोणी सत्पुरुष आहेत, अवलिया आहेत. तर त्यांच्यासमोर ते आल्यानंतर बाबांनी त्यांना सांगितलं की मला सिगारेट पेटवून दे. तर हे जरा गुचकळ्यात पडले की मी सिगारेट तर पित नाही आणि मी आत्ताच कॉलेजची मध्ये परीक्षा देऊन बाहेर पडलो आहे आणि हे आजोबा माझ्याकडे सिगारेट कसं काय पेटवून मागताय, ते अंतर्मनात विचार करत होते. नंतर मग बाबा हसले आणि मग बाबांनी स्वतःच्याच खिशातून 2 सिगारेट काढून आमच्या आजोबांना दिल्या. त्यांनी त्या घेतल्या आणि परत विचारात पडले की मला हे का दिल्या, आणि बाबा हसले आणि निघून गेले. आता ते बाबांचा अवतार असा होता की अष्टवक्र होते, त्यात जीर्ण कपडे अंगावर फाटलेले वगैरे, कुठे मळकटलेले, लाळ गळलेली, पान वगैरे खाल्लेल्याचे ओघळ. आणि ते म्हटले असे म्हणजे अजस्र वाटले त्यांना, ते अस्ताव्यस्त सगळं केस वगैरे, आणि असा वेडगळ रूप दिसणारी व्यक्ती अशी कोण असेल. आणि थोडा वेळ त्यांनी विचार केला आणि बाबा पुढे निघून गेल्यावर त्यांनी त्या सिगारेट तिथंच टाकून दिल्या आणि ते मार्गस्थ झाले. मार्गस्थ झाल्यानंतर ते घरी आले नगरला. आईला सांगितलं, अगं असं असं मला भेटले होते. मग आई म्हणाली असेल कोणी. आणि त्यांच्या आई खूप अशा धार्मिक प्रवृत्तीच्या, कर्मठ. आणि त्यांचे वडील ते 9वीत असताना देवज्ञ झालेले, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आलेली होती. मग त्यांनी नगरहून दुसरीकडं कुठं आपल्याला अजून वास्तव्याला जाण्यासाठी त्यांनी घरं शोधायला सुरुवात केली. तर आईची इच्छा होती की नगरला आता नको राहायला, आपले यजमान गेल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होतं त्या घरात. म्हणून मग त्यांनी शिरूरला, म्हणजे आजूबाजूच्या गावी शोध घेताना त्यांना शिरूर गाव आवडलं. मग ते शिरूरला आले. तिथं त्यांनी बघितलं घर कुठं काय, तर त्यांना रामाळीमध्ये एक वाडा दिसला. मग त्यांनी तो विकत घेतला. आमच्या म्हणजे सासऱ्यांच्या आई आणि त्यांनी मिळून. नंतर मग ते नगरहून शिरूरला शिफ्ट झाले. त्यानंतर मग असे 1-1.5 महिना गेला आणि बरोबर 1-1.5 महिन्यानंतर आजोबांना 555 सिगारेट कंपनीचं एजन्सीचं लेटर आलं, कॉल नोकरीसाठी, आणि पिवळा हत्ती. आणि बाबांनी तेच पाकिटातले 2 सिगारेट दिल्या होत्या. मग त्यांना एकदम ते जाणवलं की अरे याच कंपनीच्या त्या सिगारेट होत्या ज्या मला दिल्या होत्या. मग ते आईजवळ गेले, अगं आई मला असा असा कॉल आला आहे आणि ज्या कंपनीचा कॉल आला आहे तर ती 555 म्हणून हत्ती सिगारेट कंपनी आहे, आणि त्या ज्या बाबांनी मला सिगारेट दिल्या त्या ह्याच कंपनीच्या होत्या. मग आई जरा 6th सेंथ लेडीज असल्याप्रमाणे त्या म्हणाल्या, अरे मग ते कोणीतरी अवलिया असतील, तुला भाग्य की तुला त्यांचं दर्शन झालं, आता पुन्हा तिथं शोध आणि त्यांना घरी घेऊन ये. म्हणून मग आजोबा नगरला ज्या ठिकाणी बाबा भेटले होते त्या ठिकाणी परत आले. मग त्यांनी शोध घेतला की इथंच कुठं तो येडसर म्हातारा असल्यामुळे फिरत असेल कुठं. त्यांनी शोध घेतला, पूर्ण नगर पालथं घातलं, पण कुठंच बाबा मिळाले नाही. ते परत निराश होऊन घरी आले.
मग त्यांनी आईला सांगितलं की मला काही बाबा भेटले नाही. मग ते म्हणाले जाऊ दे, परत कधी योग आला तर नक्की घेऊन ये घरी. आणि मग ते रुजू झाले कंपनीमध्ये, पुण्याहून जवळ कंपनी होती, मग पुण्याला आले, रुजू झाले. आणि मग आता त्यांचं लग्न 1930 साली झालं होतं आजोबांचं, सर्वात मोठे होते ते. तर त्यांना 5 बहिणी, 2 बंधू आणि आई, असं त्यांचं प्रस्थ कुटुंब होतं पूर्ण. त्याच्यामध्ये सर्वात मोठे श्री आनंदराव कुटे. मग त्यांचं 1930 साली लग्न झालं. त्यांची पत्नी, तिचं नाव राधाबाई. मग त्यांना पहिलं अपत्य 1936 साली मुलगी झाली ताराबाई म्हणून. मग घरच्यांनी निर्णय घेतला की आता तू तुझं विराट हलव पुण्याला. मग ते प्रथम 1936 मध्येच निघाले तिकडून 3-4 महिन्यांनी शिरूरवरनं. प्रथम गुरुवार पेठेत आले. गुरुवार पेठेत त्यांनी तुर्तास, लगेच घर मिळणं कठीण होतं म्हणून गुरुवार पेठेत मिळालं. तिथं ते विराट त्यांनी थाटलं. तिथं 1 वर्ष काढलं. नंतर 1937 मध्ये त्यांनी कसबा पेठेमध्ये घमवाडा आहे तिथं शिफ्ट झाले कसब्यामध्ये. मग 37, 38, 39, 3 साल ते तिथं राहिले. आणि मग 40 मध्ये रविवार पेठेमध्ये पुन्हा शिफ्ट झाले. मग रविवार पेठेत जो वाडा आता मी त्यांचा, तिथं ते राहायला आले आनंदराव कुटे. मग तिथं आल्यानंतर तोपर्यंत गमवाड्यामध्ये त्यांना परत 3 एक अपत्य झाले होते. त्यांनी 3घांचा जन्म झाला. आणि मग या वाड्यात आल्यानंतर मुलाचा जन्म झाला, श्री यशवंतराव कुटेंचा. आणि मग त्या वर्षापासून बाबा रविवार पेठेतल्या घरातही यायला लागले. आणि शिरूरमध्ये मग बाबा नंतर ज्यावेळेस त्यांना नोकरी लागली, मग 1 महिन्यांनी बाबांची भेट झाली. पुन्हा मग बाबांना घेऊन ते घरी आले शिरूरच्या. तेव्हा मग त्यांच्या आईची ओळख झाली बाबांबरोबर. मग त्यांच्या आईच्या मनात आलं, अरे असला कसला बाबा, म्हणजे त्यांच्या बाह्य रूपाकडे बघून वाटत नव्हते ते कोणी आवली आहेत, संत आहेत, तर काही जाणवत नव्हतं. तर त्यांना मनात त्यांना शाशंकता आली की असा कसा आजागळ आणि वेगळ्या रूपातला, कपडे अस्ताव्यस्त, केस अस्ताव्यस्त, म्हणजे सुचिरभुत्ता कुठं दिसत नव्हती. त्यामुळे त्या अशा थोड्याशा म्हणजे शाशंकच झाल्या बाबा म्हणायला सुद्धा. पण आता यांनी सिगारेट दिल्या म्हटल्यावर विश्वास ठेवावा लागला. मग त्यांनी चहा पाणी केलं, आदरातिथ्य केलं. बाबा थोडे वाकडे चालत होते. आणि मग तिथून पुढे मग बाबा त्या घरात येऊ जाऊ लागले. आणि तिकडेही बाबा येत होते शिरूरच्या घरी 1925 नंतर. आणि रविवार पेठेत 1940 पासून रविवार पेठेतल्या घरात येत जात होते. त्यानंतर मग मध्यंतरी एक बाबांनी मला संकेत दिले, म्हणजे एका व्यक्तीतर्फेच दिले त्यांनी. तर त्यांनी अशी फोड केली की शिरूरच्या घरी स्वतःहून बाबा कसे आले, तर शिरूरच्या घरातनं 2 हत्ती पांढरे शुभ्र वेशीवर गेले. आणि तिथं बाबांना त्यांनी दर्शन दिलं त्या दोन्ही हत्तींनी. आणि त्यांनी संकेत दिले की आमच्या बरोबर चला. आणि ते लोकांना कोणाला दिसत नव्हते, ते फक्त रहस्यमय शक्तीप्रमाणे ते अदृश्य सगळं गूढ होतं त्याच्या मागं. मग बाबा त्या हत्तींबरोबर त्या वाड्यापर्यंत आले. आणि ते हत्ती मग वाड्यात आत आल्यानंतर मग ते लुप्त झाले. आणि मग बाबा त्या वाड्यात बाबांनी प्रवेश केला. आणि ते वाडा होता श्री आनंदराव कुटेंचा. हा, असं बाबा स्वतःहून तिथे आले. म्हणजे नगरला जी पहिली भेट झाली त्यानंतर बाबा त्यांना प्रत्यक्ष नाही भेटले. दुसऱ्यांदा बाबा स्वतःच प्रगट झाले पुन्हा. तर त्यांना आणायला ते हत्ती गेले होते शिरूरच्या घरातनं. तर शिरूरच्या घरामध्ये मच्छिंद्रनाथांची उपसमाधी दावल मणिक म्हणून आहे. आणि ती त्याच वाड्यात आहे जिथं आनंदराव कुटे राहत होते. त्यांना माहीत नव्हतं इथं काही आहे, म्हणजे अस्तित्व कुठल्या तरी अदृश्य शक्तीचं. तर तिथं दावल मलिक म्हणून ठाण आहे, मच्छिंद्रनाथांची उपसमाधी. कारण की दावल मलिक हे नाव मुसलमानांनी ठेवलं. त्यांनी हिंदूंच्या ज्यावेळेस सगळ्या समाध्या बरखास्त केल्या त्यावेळेस मग हे मच्छिंद्रनाथ हे सनातन धर्मातले, नाथपंथीयातले आद्य गुरु. तर त्यांची तिथं उपसमाधी होती. तर त्याला दावल मलिक हे मुसलमान काळी ठेवल्या गेलेलं नाव आहे, म्हणजे ती तोडफोड होऊ नये म्हणून. आणि तसा तो वाडा मग मुसलमान परिवारच वापरत होता. नंतर ते तिथं समाधी हिंदूंची निघाल्यामुळे त्यांनी तो वाडा विकला आणि तो आनंदराव कुटेंनी घेतला. म्हणून मग तिथं हिंदू म्हणजे कुटुंबाचं रहिवास सुरू झाला त्या वाड्यामध्ये. आणि त्या वाड्यामध्ये मग लक्ष्मी स्वतः प्रगट होऊन महाराजांना तिने तिथं आणलं. असं ते गूढ आहे. ते बाबांनी येऊन सांगितलं. हे कोणालाच माहिती नाही, ना घरातल्या लोकांना ना बाहेर कोणाला. हे स्वतः आता बाबांनी उकल केली आहे त्या रहस्याची. त्यानंतर मग तिथं बाबा येत होते. त्या आईंच्या हातचं सगळ्या, म्हणजे त्यांच्या आईंच्या हातचं, त्यांचं नाव होतं सुंदराबाई, आनंदराव कुटेंच्या आईचं नाव. हा, आणि त्यांचं म्हणजे त्या इतक्या सात्विक वृत्तीच्या होत्या. त्या कधीही कुठं बाहेर गेल्या नाही.
त्यांचे मिस्टर सिव्हिल इंजिनियर होते त्या काळातले, ब्रिटिशकालीन त्यांचे मिस्टर. तर त्यांनी खूप मोठमोठ्या म्हणजे पूल वगैरे बांधले. त्यातलं एक उदाहरण द्यायचं तर पुण्यातला जो एरियाला जाताना दगडी पूल आहे जुना, सिंह आहे दोन त्याच्यावर, बरं. दगडी पूल आहे. आता जुना पूल बाजूला आहे, तो वरचा दुसरा पूल आहे उभा केलेला. तर जुना जो सिंहचा पूल आहे, 2 सिंह आहेत अजूनही तिथे दगडी, तो जो पहिला पूल आहे तो त्यांनी बांधलेला आहे. त्यानंतर ते लवकर गेले आणि मुलं वगैरे सगळे लग्नाचे बाकी होते. त्यात मग मोठा मुलगा 14-15 वर्षाचा असेल, त्या काळात त्यांचं ते निर्वतले. त्यानंतर मग पंजोबा इकडे येत असताना ज्यावेळेस वाड्यात राहायला आले इथे रविवार पेठेतल्या, तेव्हा बाबा इथं यायचे. इथून मग ढेकणे मामांकडे, त्यानंतर मेहिंद यांच्या वाड्यात आजोबांना सोडायला लावायचे. तिथं ते कीर्तनाला ताईसाहेबांबरोबर स्वतः बसायचे. आणि मग एक दिवस बाबांनीच सांगितलं की अरे माझ्या आजे सासऱ्यांना कुठे पण म्हणायचे आणि बाबू पण म्हणायचे. अच्छा. बाहेर सगळ्यांसमोर कुठे म्हणायचे, एक कुट्टी वगैरे असं आवाज द्यायचे आणि घरी बाबू म्हणायचे त्यांना. तर त्यांना म्हणाले अरे कुठे तुझ्या घरच्या फॅमिलीला घेऊन ये, आईला आणि हिरा नावाच्या बहिणीला घेऊन ये भेटायला. मग मेंदळी वाड्यात असताना त्यांनी आदेश दिला, आज्ञा केली. मग आजोबांना खरं म्हणजे बाबा आवले आहेत, पण त्यांचं कधी कशावर विश्वास नव्हता. ते ज्योतिष कधी बघत नव्हते. कधी कुठल्या गुरुजी किंवा कुठले बाबा कुठं काही कळलं की आपण तिकडे जातो लगेच, तसं त्यांचं नव्हतं. ते त्यांचं फक्त कर्म, आपल्या स्वतःच्या प्रयत्न आणि कर्मावर विश्वास होता. शिवाय त्यांना असं तू करतो म्हणून लगेच मी करावं अशी त्यांची वृत्ती नव्हती. म्हणजे ते वेगळ्याच, म्हणजे त्यांचं पूर्ण वेगळंच होतं. त्यांची 3च गोष्टी कायम ते जपत होते तत्व. पहिली म्हणजे ते देवघरामध्ये पूजा तासनतास कधी करत नव्हते, पण तेलाचा दिवा अखंड लावायचे. तिथं लक्ष ठेवायचे की दिवा अखंड चालू आहे की नाही, ते पहिलं करायचे. त्यांना ज्ञानेश्वरी खूप आवडायची आजोबांना, म्हणजे पंजोबांना. मग ते ज्ञानेश्वरीच्या 2 ओळी वाचायचे काय. रोज जाताना कामावर आंघोळ केली की प्रथम दिवा तेवत ठेवायचा आणि 2 ओळी ज्ञानेश्वरीच्या वाचल्याशिवाय ते घराबाहेर पडत नव्हते. आणि 3रा संकल्प त्यांचा असा होता की स्वतः कमाई करायला लागल्यानंतर सोबत एक व्यक्तीला घेऊन जेवायचं दुपारी. त्याच्यासाठी कोणी नातेवाईक नाही पाहिजे, जो कोणी भेटेल, म्हणजे रस्त्याने जाणारा दिसला आणि माझी जेवायची वेळ झाली की त्याला इकडे रे असं आवाज देऊन जवळ पंक्तीला बसवायची. म्हणजे ओळखीचंच व्यक्तीला घेऊन नाही बसायचं, तर कोणी त्यावेळेत दिसू दिला, आपलीला भूक लागली ना त्यावेळेत घेऊन बसायचं. हे त्यांचं, हे 3च गोष्टी ते त्यांच्या आयुष्यात पाळत होते. आणि तेवढंच, बाकी काही नाही, कुठलं व्यसन नव्हतं असं त्यांचं हे होतं. खूप मित्रपरिवार, त्यांच्या घरी जाणं हा प्रकार त्यांचा नव्हता. एकदम युनिक व्यक्तिमत्व. म्हणजे जे काही असेल ते स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी आणि इतरांच्या संसारात दखल न देणं. आणि गोशा पद्धत, मराठा असल्यामुळं गोशा पद्धत म्हणजे त्या काळामध्ये इंग्रजांचं सगळी हे होती रेलचेल. सगळीकडे इंग्रजांचं राज्य असल्यामुळे भीती असायची. त्यामुळे तो जो वाडा होता त्या वाड्याला कडेकोट बंदोबस्तातले जाळीचे दरवाजे होते. म्हणजे जे पुढे सज्जा जो असायचा, आपण वरांडा म्हणतो, त्या वरांड्याच्या भिंतीवर जाळी पूर्ण लाकडाची, त्याच्या आत परत भिंती, दरवाजा, त्याच्या आत परत एंट्री, असं कडक बंदोबस्ताचे वाडे होते त्यावेळेस. कारण की इंग्रजांच्या फेऱ्या रस्त्याने जात घोड्यावर असायच्या आणि कुठली मुलगी कोणी दिसलं की ते इंग्रज उचलून नेत होते. म्हणजे एक भिस्त होती इंग्रजांबद्दल, एक भीती होती. त्यामुळे आणि त्यांच्या आईची, म्हणजे त्यांचे वडील नसल्यामुळे 4-5 मुली घरात तरुण असल्यामुळे त्या खूप बंदिस्त परिस्थितीत राहिलेल्या. म्हणजे त्या कधी घराबाहेर पडल्या आणि मुलींना कधी घराबाहेर पाठवलं नाही. पण आता लग्नांना तर मराठ्यांमध्ये खूप लागतं. मग आता एवढ्या 5 मुलींची लग्न कशी करायची, त्या विवंचनेत त्या असायच्या. आणि त्या म्हणजे मनोभावे घरात देवपूजा इतकी सागर संगीत आणि तन्मयतेने करायच्या की देवाला वाटायचं की, म्हणजे त्यांना वाटायचं की देव माझ्यासमोर प्रत्यक्ष आहे. अशा पद्धतीने त्या पूजा करायच्या. त्यांची पूजा तिथं पोहोचायची. नंतर म्हणून बाबांनी स्वतः आज्ञा दिली की त्यांना घेऊन ये. आणि गंमत कशी आहे, आजकाल आपण कसं आहे की देव तुला मिळाला लगेच मलाही मिळायला पाहिजे, तू जे जे करतो ते लगेच मी कॉपी करून करायला लागणार, तसा प्रकार त्या काळात त्यांनी कधी केला नाही. आणि म्हणतात ना की गुरु स्वतः शिष्याला शोधतो, शिष्य गुरुला शोधायला जात नसतो. आणि ज्याच्या नशिबात गुरु प्राप्ती असेल त्याला गुरु स्वतःच येऊन मिळतो. आणि तो अशा वेळेस मिळतो की जेव्हा तो कधी कर्मकांड फार करत नसतो. देव पोथी पुराण जप अशा कुठल्याच याच्यात ती व्यक्ती नसते आणि देव बरोबर त्यालाच निवडतो. तसं बाबा स्वतःहून आजोबांकडे आले.
म्हणजे बाबांनीच शिष्यापर्यंत पोहोचले स्वतःहून. म्हणजे त्यांचं पूर्वकर्म आणि पुण्य इतकं काही असेल साठलेलं की बाबांना स्वतः त्यांच्यासमोर प्रगट व्हावं लागलं हो. या दृष्टीने. आणि मग त्यांना ती गुरुच प्राप्ती झाली. तरी त्यांनी लवकर विश्वास ठेवला नाही या बाबांवर की आले मला भेटले आता हे गुरु, लोक खूप यांना मानतात, चला मला. तेही त्यांना कधी अहंकार नाही झाला की हे मला येऊन भेटले, हाही कधी अहंकार नाही झाला. त्यांनी स्वतःची कधी कुठं वाच्यता केली नाही की हे मला भेटले. हे मला सुद्धा हे माहिती नव्हतं. अर्थात मला शंकर महाराजच माहीत नव्हते. माझी लहानपणापासून ओळख वडिलांनी गजानन महाराजांशी करून दिली. तेव्हा मी 7 वर्षाची होते. तेव्हा मला गणगण गणात होते हा मंत्र माझ्या वडिलांनी मला दिला होता. आणि 21 पाणी स्तोत्र गजानन विजय ग्रंथाचं संक्षिप्त स्तोत्र, ते मला माझ्याकडनं वाचून घेत होते माझे बाबा, म्हणजे माझे वडील. तर त्याच्यानंतर मी जवळजवळ लहानपणापासून ते 25 वर्षापर्यंत विजय ग्रंथाचे पारायण संक्षिप्त स्तोत्र मी 8वी पर्यंत वाचलं. 8वी पासून मी विजय ग्रंथाचे एक बैठकीत पारायण करायला लागले. 7 तास लागायचे 21 अध्याय वाचायला. आणि लळा लागला ना लहानपणापासून, ती दीक्षा वडिलांनी दिल्यामुळं माझं धार्मिक वृत्ती वाढीस लागली. त्याचा उपयोग काय झाला की माझ्या भोवती पूर्ण कवच तयार झालं. म्हणजे मला कधीही काही प्रॉब्लेम आला, लहान मुलं कशी असतात ना मनकवडे, काही मनात आलं की माग देवाजवळ, तसं मग मला काही हवं असेल की मी गजानन महाराज हे करा माझं पूर्ण. म्हणजे तर बालिशपणा असं होतं, कळत नव्हतं की आता आपण आई वडिलांजवळ कसं हट्ट करून मागतो तसं मी बाबांना मागायची आणि माझी इच्छा पूर्ण व्हायची. आणि मी इकडे म्हटलं की ती दुसऱ्या क्षणी इच्छा पूर्ण झालेली असायची. तर मला तो लळाच लागला. आई बाबांनी काही दिलं नाही की मी गजानन बाबांजवळ मागायची, की ते मला हजर व्हायच्या गोष्टी कळायच्या, मिळायच्या, सगळ्या गोष्टी असं घडत गेल्या. त्यामुळे मला एक हे जास्त जाणवलं की देवाचं नाव घेतलं तर आपल्याला काहीतरी मागितलं की मिळतं, हे समीकरण डोक्यात बसलं. मग मी तो मंत्र सोडला नाही, मी तो मंत्र म्हणत राहिले कारण की त्याच्या मागे काहीतरी प्राप्ती आहे आपल्याला. तर कळत काही नसायचं पण चाललेलं होतं गमती जमती अशा. आणि जे काही प्रसंग येत गेले त्यातनं मग मला गजानन बाबा सोडवत राहिले. म्हणजे माझं सगळं त्यावेळेस सगळं ते बघत होते थोडक्यात. त्याच्यानंतर मी 21 वर्षानंतर मी ज्यावेळेस 22व्या वर्षी बहिणीकडे आली 95ला नाशिकला. तर नाशिकला दिंडोरी मोरे दादांचं स्वामी समर्थ म्हणून प्रचार खूप चालू होता. मग गजानन महाराजांची पारायण करायची आणि तिथे नवीन नवीन स्वामी समर्थांविषयी कळलं, मग तेही सुरू केलं. जसं माझा म्हणजे थोडक्यात बालपण सांगण्याचा उद्देश आणि पुढचं सांगण्याचा उद्देश म्हणजे माझ्याही आयुष्यात कसे प्रसंग घडत गेले आणि ती बांधणी या इकडे येण्याची होती हे माहित नव्हतं. हे परमेश्वर कसं अधोरेखित करून घेतं, बीज तयार करून घेतो, तो पक्क करून घेत होतं मला की पुढे मला हे करावं लागणार आहे, आदेश थोडक्यात त्यांचा. आणि मग स्वामी समर्थांचं मी वयाच्या 21व्या वर्षापासून मग गजानन महाराजांचंही करत होती, त्यांना नाही सोडलं त्यांना पण. आणि मग स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन ते जे कार्यक्रम देतील स्वामी समर्थ मंत्र तोही हाही दोन्ही चालू होतं संगतीने. मग जवळजवळ माझं 98ला लग्न जमलं. तोपर्यंत मी स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हे 2 अवलिया मला त्यावेळेस संत म्हणून माहिती होते. शंकर महाराजांचं मला नावही माहिती नव्हतं, त्यांचं कार्यही माहित नव्हतं, काही म्हणजे काहीच गंध नव्हता. ही सगळा परिचय मला सासरी आल्यावर झाला. म्हणून मी माझ्या 2 संतांची ओळख आधी करून दिली आणि आता 3ऱ्या संतांची ओळख कशी झाली. आणि मग सासऱ्यांचं जे त्यांनी आज्ञा केली होती मेंदळवाड्यात घेऊन ये. मग आजी सासूबाईंबरोबर त्यांच्या मुली म्हणजे गिरा, आमचे सासरे म्हणजे आमचे आजोबा आणि आजी हे दोघं म्हणजे माझे सासू सासरे आणि त्यांचे माझी पणजी सासू, या सगळ्यांना घेऊन ते मेंदळवाड्यात गेले. मेंदळवाड्यात गेल्यानंतर शिरूच्या घरात बाबा येत होते. तेव्हा बाबा कधी बाटली घेऊन येत नव्हते, साधे आपले येत होते. ते जे खायला देतील ते खात होते, निघून जात होते. इथं आल्यावर त्यांना काय चित्र दिसलं मेंदळवाड्यामध्ये सुंदराबाईंना आणि त्यांची मुलगी हिराबाई, आमच्या राधाबाई म्हणून आजी सासूबाई आणि सासरे आनंदराव कुटे. आता आनंदराव कुटेंना सगळं माहिती होतं पण त्यांनी घरात कधी ओळख दिली नव्हती की बाबा असं बसतात तसं खाता पिता का काही नाही. तिथं बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या 2, आजूबाजूला लेडीज बसलेल्या होत्या, ताईसाहेब होत्या बसलेल्या, इतर बायका होत्या, 50 लोकांचा घोळका होता. आणि बाबा लोडाला टेकून बसले होते बाटली बिटली घेऊन. आणि मग यांनी एंट्री केली, त्यांनी ते चित्र बघितलं. आणि आपलं कसं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, शहरामध्ये ही व्यक्ती अशी राहते का, आपल्याकडे आल्यावर कशी राहते, लगेच तुलना मनात सुरू झाली. मग त्यांनी विचार केला, अरे हे तर बायान बाटल्या घेऊन बसले, कसला बाबा आहे हा असा. त्या मनात म्हणाल्या सुंदराबाई.
लगेच बाबा तिकडून म्हणाले, काहींना वाटतं असला कसला बाबा बाया वाटल्या घेऊन बसलेला. त्यांच्या मनातलं बाबांनी तिथंच बोलून दाखवलं. आणि त्या धार्मिक असल्यामुळे त्यांना ती लिंक लागली की बाबांनी माझ्या मनातलं ओळखलं. म्हणजे जे माझ्या मनात ते यांच्या कानात कसं काय गेलं. मग त्या एकदम आश्चर्यचकित होऊन बाबांकडे पाहत राहिल्या आणि पटकन जागेवरनं उठल्या आणि बाबांच्या चरणांवर नतमस्तक झाल्या. आणि मी जे शंका घेतली माझ्या देवावर म्हणून त्या क्षमा याचना करायला लागल्या. तर त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रुधारा सुरू झाल्या. त्या बाबांच्या चरणांवर पडत होत्या. म्हणजे थोडक्यात बाबांना अभिषेकच चालला होता त्यांच्या पश्चातापाचा, की मी तुमच्यावर शंका घेतली. असं घडूच शकत नाही की सामान्य व्यक्ती मनातलं ओळखूच शकत नाही. तुम्ही कोणीतरी असामान्य व्यक्तिमत्व आहे. बाह्य रूपावरनं ओळखू आलं नाही, पण तुम्ही अंतरीच्या खुणा अंतरी जाणती, तसं तुम्ही अंतरीच्या खुणा ओळखल्या. मग त्या नतमस्तक जायला क्षमा मागितली, मी ओळखल्यात चूक केली म्हणून. मग त्यांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला बाबांनी, आशीर्वाद दिला. त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की अगं तू जी चिंता करतेस ना, बाबा हिंदीमध्ये बोलत होते, तुम्ही की तुला काळजी करण्याचं काहीच गरज नाही, मी आहे ना पाठीशी, तर सर्वांचं कल्याण होईल, काही काळजी करू नको, मी आहे लक्ष द्यायला. त्यांना असं आश्वस्त केलं, वचन दिलं आणि निर्धास्त होऊन जा असं हिंदीमध्ये त्यांना सांगितलं. आणि नंतर मग आईसाहेब उठल्या, बाजूला झाल्या. मग हिरा त्यांची मुलगी त्या नमस्काराला उठल्या, त्यांनी नमस्कार केला. बाबा त्यांना म्हणाले, अरे तू माझा हिरा आहे म्हणून मी तुला बोलवलं. म्हणजे ते कुठल्या तरी आधीचं काही माहिती असेल ना त्यांचा पूर्वजन्म. तर बाबा म्हटले तू हिऱ्यासारखी चमकणार आहे असा त्यांना आशीर्वाद दिला आणि कल्याण होईल म्हणून सांगितलं. नंतर आमच्या सासूबाई, आजी सासूबाई राधाबाई, त्या उठल्या आजी आमच्या, आणि मग त्यांनी नमस्कार केला आणि मग त्यांनाही सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिला, कल्याण होईल म्हणून म्हटले. आणि मग त्या येऊन बसल्या जागेवर. आणि मग त्या प्रसंगानंतर ज्याच्या त्याच्या मनात ज्याचे त्याचे प्रश्न आपल्या आपल्या पद्धतीने बाबांनी उकल करून दिलं, सर्वांना छान आशीर्वाद दिला. मग त्यांच्या मनातलं ते किलमिश निघून गेलं आणि आनंदाने सगळे घरी आले. मग बाबा घरी यायचे, तर बाबा घरी आले की ते पान खाल्लेलं असलं की लाळ गळणार, कपड्यांवर पडणार. मग त्या पिचकाऱ्या या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला बाबा थुंकणार, पिचकाऱ्या टाकणार, मग ते घर घाणवणार. मग ते आजींना आवरावं लागायचं. छोटी छोटी मुलं सगळी 5-6 आणि परत नंदांची मुलं जवळ. तर आजी वैतागून जात होत्या. तर मग आजी बाबांवर चिडायच्या, आला त्रास द्यायला. या पद्धतीने मग त्यांचं दोघांचं चालत असायचं. पण त्यांच्या मनात हा प्रकार नव्हता की ही कोणीतरी मोठी व्यक्ती आहे आणि देव स्वरूप आहे, हेचं ज्ञान नव्हतं. आपल्यासारखीच सामान्य व्यक्ती आहे आणि काहीतरी आहे बाबा यांच्यामध्ये, म्हणून ही सगळे यांचा नमस्कार करतात, असं साधू वगैरे असं त्यांच्या डोक्यात फक्त. पण प्रत्यक्ष देव पृथ्वीवर अवतरलेला आहे हे कधी डोक्यात आलं नाही. त्यामुळे आपल्या घरी आलं तरी आपल्यासारखंच आलेल्या पाहुण्याशी जसं आपण बोलतो चालतो तसंच त्यांच्याशी, असं स्पेशल ट्रीटमेंट काही नाही. आलं तर साधं बोलणं उठणं सगळं. मग बाबांना काही खायचं असलं तर ते सांगायचं हे बनव ते बनव. कधी कधी ते स्वतःच बाबा बनवायचे, खिचडी बनवायचे, पिठलं बनवायचे, आपल्या घरामध्ये स्वयंपाक करायचे. नाही ह्या घरात, त्या घरात ते आदरातिथ्य घ्यायचे, तिथं नाही स्वयंपाक कधी केला. ह्या घरात स्वतः स्वयंपाक करायचे. कधी कधी रात्रीचं आलं, आजी थकलेल्या असल्या की मग नव्हते उठवत, स्वतः बनवायचे चुलीवर बाबा, आजोबा ते दोघं. आणि आजींना इथं येऊन बसायचे आणि आपल्याकडं म्हणजे कॉट आहे लोखंडी, त्यावर बाबा झोपायचे. आणि आजोबांना सांगायचे, बाबू मी तर झोपलो, अरे बरं का कोणाला त्रास म्हणजे असं उठवायला सांगू नको, माझं मी उठून बसेल मला जेव्हा उठायचं तेव्हा. मग आजोबांचा घरात म्हणजे कडक दरारा होता. मग आजोबा सांगायचे की कोणी उठवायला जायचं नाही हा बाबांना, ते झोपलेत झोपू द्या. तर बाबा 3-3 दिवस झोपून असायचे. हा, उठायचे नाही 3-3 दिवस. आणि घरामध्ये एकदा घरातल्या मालकाने सांगितलं ना उठवायला जायचं नाही, कोणी तिकडे आहे तिथंच त्या जागेत सगळे वावरत होते, पण कोणी त्या कॉटजवळ जाऊन उठवत नव्हतं. तिथंच देवघर, तिथंच सगळं. पण ज्याचे त्याचे कामं जो होतं करून आपल्या आपल्या मार्गाला जायचं, पण तिथं बाबांना त्रास द्यायला कोणी जायचं नाही. आणि बाबांचं ते तिथं येणं जाणं असं चालूच असायचं. बाबा सगळ्यांकडे पुण्यात राहायचे फिरायचे, तसंच कुठ्यांकडे पण यायचे राहायचे. आणि त्या काळामध्ये मग बाबांकडे दर्शनाला लोक यायचे. कुठं कळलं की आज मामांकडे, कुठे मामा म्हटल्या जायचं त्यावेळेस, कुठे मामांकडे आहेत, देखणे मामांकडे आहेत,
असं बोली प्रथा होती लोकांची. मग नगरहून लोक येणार, नाशिकहून येणार, सोलापूरहून येणार, मुंबईवरनं येणार, कुठून कुठून दर्शनाला यायचं असलं की रांगा म्हणजे टांग्यांच्या रांगा लागायच्या घराच्या खाली. बरोबर आहे. आणि मग बाबांना दर्शनाला मग बाबा पुढच्या हॉलमध्ये बसून लोकांच्या भेटी घ्यायच्या. तिकडं मग लेडीज कोणीच पुढं म्हणजे कुठली स्त्री आमच्या घरातली पुढं हॉलमध्ये जाणार नाही, फक्त पुरुषांचीच वर्ग. आणि आजोबा सगळंच उठबस बघणार. घरात फक्त चहा द्या, पाणी द्या, काय जे असेल ते आपल्या पत्नीकडनं घेणार आणि पुढं स्वतःच नेणार. कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही बहिणीला, कुठल्याही मुलीला परमिशन नाही. पुढं हॉलमध्ये बाबा बसले, तिथं लोक दर्शनाला येतात, तिथं कोणीच येणार नाही. या पद्धतीने मराठा गोषा पद्धत, त्या पद्धतीने मग बाबांचं नित्य येणं जाणं चालू होतं, लोकांचं दर्शनाला येणं. आणि मग गमती कधी कधी कशा घडायच्या की यांची मुलं लहान होते. मुलगा म्हणजे माझे सासरे, ते त्यावेळेस 2 वर्षाचे होते. त्यांच्या पोटात खूप दुखायचं, प्रचंड दुखायचं, ते गडबडायला वळायचे. तर बाबा म्हणे काय होतं रे तुला? आजी म्हणाले अहो त्याच्या पोटात दुखतंय. तर बाबा त्याच्यात म्हणजे त्याला झोपवलं माझ्या सासऱ्यांना 2 वर्षाच्या बाळाला, आणि त्याच्यात पोटावर दोन्ही पाय ठेवून उभे राहिले आजोबा. हे बाबा आजी किंचाळल्या की अहो बाबा तुम्ही असं काय करताय, पोराला मारून टाकता का काय? एवढ्याशा पोराच्या अंगावर उभे राहताय तुम्ही. आपल्याला दिसतंय ते व्यक्ती उभी आहे, पण बाबा फुलासारखं वजन करायचे ना, त्यामुळे थोडी बाळाला काही वजन पडणार आहे. तर बाबांनी दोन्ही पाय ठेवून त्यांच्या पोटावर उभे राहिले, त्यांची पोटदुखी गेली. असं त्यावेळेस प्रत्यक्ष पहिली प्रचिती घरातल्यांना दिली. पण त्यांना ते काही कळलंच नाही की ही बाबा आहेत आणि काहीतरी घडवलं इथं चमत्कार, काही नाही. मग त्यांचं पोटदुखी तेव्हापासून थांबली सासऱ्यांची. आणि त्यांची जी मोठी मुलगी होती ताराबाई म्हणून, ती 7 वर्षाची होती त्यावेळेस बाबांनी तिला पूर्ण विवस्त्र करून देवघरामध्ये पाटावर तिला बसवलं आणि तिचा मळवट भरला. त्यांचा जन्म दत्त पौर्णिमेचा, त्या आत्यांचा, त्यांच्या बहिणीचा म्हणजे मुलीचा, मोठ्या मुलीचा, ताराबाईचा मोठ्या मुलीचा. तर तिचा जन्म दत्त पौर्णिमेचा. आणि मग तिची पूजा केली ह्याच्यामध्ये पूर्ण. आणि तिला सांगितलं तू माझ्यासारखीच सेवा करणार आहे लोकांची, असा आशीर्वाद दिला. आणि त्या दिसायला खूप सुंदर नव्हत्या, एकदमच साधारण होत्या. तर पुढे त्यांना याची नर्सची नोकरी मिळाली आणि रुग्णांची सेवा त्या करायला लागल्या. म्हणजे तो आशीर्वाद तेव्हा फलित झाला जो त्यांना 7 वर्षाच्या असताना मिळाला होता. म्हणजे त्या लोकांची सेवा करायला लागल्या. बाबाही लोकांच्या सेवेसाठी आलेले. आणि मग त्याच्यानंतर तो एक प्रसंग घरात घडला होता, पण कोणी विचारत नव्हते बाबा तुम्ही हे का केलं, बाबा ते का करतात, कधी नाही. आणि बाबांनी पण हे संकेत आताच उलगडा केला बाबांनी की म्हणजे महाराजांनी आता जे संकेत दिले त्यात सांगितलं की ज्यावेळेस महाराज घरी येत होते आणि स्वतः दारू वगैरे मागवायचे, लष्करातनं आणायला लावायचे, तर आमचे सासरे पित नव्हते, निर्व्यसनीच होते. तर बाबा म्हणाले अरे पी, काय होत नाही, पी, जोडी मला पाहिजे म्हणून बाबा त्यांना प्यायला लावायचे. आणि ते कसं आता गुरु मानलं तर आपल्याला सांगितलंय बाबा म्हणून ते त्यांच्याबरोबर बैठक करायचे. पण ते जास्त पित नसायचेच, ते बाबांना ओरडायचे आणि बाबांना आहो जावं नव्हते घालत. अरे तुला काही कळतं का, बाबांना हे म्हणायचे सासरे माझे, ते आजी सासरे की आजोबा आमचे, की अरे बाबांना म्हणायचे कशाला पितोस, एवढं कशाला पितोस, काही कळतं का, चांगलं नसतं दारू पिलेलं, सिगारेटी किती ओढतोस, असं बाबा म्हणाले. मला रागवायचा तो आणि मी गालातल्या गालात हसायचो. आता त्यांना हे ज्ञातच नव्हतं ना की अवली आहेत. आता हा सामान्य माणूस म्हणूनच, मित्र म्हणून ते त्यांना संबोधायचे असं. आणि कोणीतरी आवली आहे हे डोक्यात म्हणून हे कोण आजोबा रागवायचे महाराजांना. अरे काय एवढी पितोस, किती त्या सिगारेट ओढतो, चांगलं नसतं, तुझी तब्येत अशी. त्यांचा अधिकार किती होता म्हणजे याच्यावरून आपण ओळखायचं की ज्या अर्थी आता गुरु पौर्णिमेला मला बाबांनी संकेत सांगितले त्यांच्या स्वतःनी की मला तो ओरडायचा, रागवायचा, शिव्या सुद्धा द्यायचा. आता तुम्ही ओळखून घ्या काय शिव्या असतील. बाबा पण शिव्या वापरायचे, ते शिव्या वापरायचे. म्हणजे ज्या महाराजांना शिव्या देणारी व्यक्ती केवढ्या अधिकाराची असेल. बाबांनी आता उलगडा केला की अरे तो मला शिव्या द्यायचा, मला ओरडायचा, दारू पितोस काय, सिगारेटी ओढतो काय, तंबाखू खातो का, म्हणजे आपण मित्रांना बोलतो तर तो मला बोलायचा. आणि मग बाबा हसायचे गालातल्या गालात. अज्ञानाचं ते एक मज्जा म्हणजे त्यांची अशी चालायची. आणि मग त्यानंतर पुढचे प्रसंग म्हणजे परत महाराजांनी 2 नंबरची मुलगी सुमन,
ती त्यावेळेस जो जुना वाडा होता तर खिडकी होती, त्या खिडकीतनं ती डोकवायची आणि ती पडणार होती. त्या दिवशी आजोबा गावाला गेले, तर आजोबा म्हटले बाबू जाऊ नको आज गावाला. तर ते म्हणे नाही नाही, माझं कंपनीचं अर्जंट काम, फिरस्तीची नोकरी होती ना, त्यामुळे ते म्हणाले माझं फिरस्तीचं काम असल्यामुळे मला जाणं गरजेचं आहे, तू जास्त तुझी कशी फजिती करतो, असं बाबा म्हटले. आणि आजोबा गेले गाडी घेऊन. त्यावेळेस 4 व्हीलर होती आमच्याकडे आजोबांची, कंपनीच्या याच्यामुळे स्वतःची 4 व्हीलर घेतलेली होती. त्यानंतर मग आजोबा गेले गाडी घेऊन आणि अर्ध्या तासाने 2 नंबरची मुलगी खिडकीतनं खाली पडली, वरच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली डोक्यावर आणि बेशुद्ध पडली. सुमन नाव होतं तिचं. आणि मग आजी गेल्या घाबरून, कारण की नुकतंच 1 तासापूर्वी बाबा घरातून निघून गेले होते, म्हणजे त्यांची मुलीचे वडील. आणि इकडं बाबांनी गंमत बघायला सुरुवात केली. मग नंतर बाबा म्हणाले कर त्याला तार. त्याला सांगितलं तर जाऊ नको. आणि मग तिला मुलीला उचललं आणि मग ताराचंदमध्ये नेलं, बेशुद्ध होती तर. मग तिथं खटाट करून उपचार करून तिला शुद्धीत आणलं आणि मग तिकडं तार केली. मग ते पोचलेच होते की त्यांना तार मिळाली. परत रिटर्न आले, गेले तसे, त्यांचं काम झालं नाही. मग मुलीसाठी त्यांना यावं लागलं. आणि बाबांनी आधीच संकेत दिले, तू जाऊ नको. आणि मग कशी फजिती करतो बघ म्हणाले. मग अशी फजिती झाली आजोबांची की मुलीसाठी परत यावं लागलं, हे 2 नंबरच्या मुलीच्या बाबतीत. आणि मग ज्यावेळेस महाराज घरी येऊन बसायचे, आलेल्या गेलेल्या लोकांना दर्शन द्यायची की नाही हे ते ठरवायचे. तर एकदा असेच आजोबा गावाला गेलेले होते, घरात कोणी नव्हतं आणि बाबा होते आपले, महाराज घरात होते. आणि आजी महाराज मग घरात असल्यावर आजी असं आपलं साधं नेहमीप्रमाणे बोलणं चालणं असायचं. तर एक व्यक्ती खालून आवाज द्यायला लागली. आम्ही वरती राहत होतो ना, खालून जिन्यात आवाज दिला की शंकर महाराज आहेत का. मग शंकर महाराज स्वतःच उठले आणि चौथऱ्यावर आले जिन्याच्या आणि त्याला सांगतात शंकर महाराज नाहीये इथं, स्वतःच सांगतात ना. आणि आजी घरातनं बघतायत, त्यांना महाराज दिसतायत आणि त्या व्यक्तीला महाराज दिसत नाहीये. त्याला सांगणारा व्यक्ती दुसरा दिसतोय आणि महाराज सांगतायत इथं महाराज नाहीयेत. आणि मग तो व्यक्ती निघून गेला. मग त्या आजी ती घरात आल्या, राजी म्हणतात काय हो बाबा काय गंमत करता, तुम्हीच स्वतः त्या माणसाला सांगतायत महाराज नाहीये, मग तुम्ही कोण आहेत. मग ते म्हणतात अगं तुला नाही कळणार, त्याची अजून वेळ नाही आलेली दर्शनाची, त्याची योग्य वेळ आली की त्याला मिळेल दर्शन. असे चमत्कार घडायचे. पण यांच्या लक्षात ते येत नसायचं घरातल्यांच्या की हे काय. आणि यांना काही कळत नव्हतं म्हणून तर महाराज तिथं होते ना. त्यांना जर महाराज कोणी हे कळलं असतं तर मग त्यांनी पिछा सोडला असता का महाराजांचा, त्रासच दिला असता ना. त्यांना हे काही त्रास देतच नव्हते, काही विचारतच नव्हते, आमचं हे होईल का आमचं ते होईल का असं कधी काही विचारत नव्हते. आणि आजोबांना कधीच नशिबाचं आजमावणं आवडत नव्हतं. कधी ज्योतिषाकडे जाणं नाही, कधी माझ्या नशिबात काय आहे काय घडणार आहे हे कधी विचारत नव्हते. त्यांचं कर्मावर भर होती. मग त्यांच्या आई शिरूरला गेल्या परत बाबांना भेटल्यानंतर. मग त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. तर बाबांनी एक त्यांना सांगितलं होतं आशीर्वाद देताना की शिरूरच्या घरामध्ये दावल मलिकाची ठाण आहे. तर आता ते मुसलमान नाव पडलंय, त्यामुळे मुसलमानाच्या याच्यानुसार तिथे कंदुरी करतो. कंदुरी म्हणजे जी मेंढी असते ती कापायची. ते मुसलमानांचे जे काजी असतात त्या 5 काजींना बोलवायचं आणि मग ते मटण त्या घरात शिजवून त्यांना खाऊ घालायचं. असं त्या जागेचं ते मुसलमानाचं तिथं ठाणं झाल्यामुळे तर त्यांना ती जसं आपल्या लोकांचा भंडारा असतो आपल्या देवांचा, तसं त्यांच्या समाधीला ती कंदोरी असते मुसलमान धर्मामध्ये. आणि त्या आपले जसे गुरु असतात भंडाऱ्याच्या ठिकाणी त्यांना आपण जीव घालतो, तसं ते मुसलमानांचे जे गुरु काजी त्यांना ते अन्नदान केलं तर ती घरातली जागा शांत होती आणि मग ती कार्याला अडथळे आणत नाही. मग ती कंदुरी करायला सांगितली आणि दर 3 वर्षांनी ती कंदुरी करायची म्हणून त्यांनी आज्ञा केली. आणि मग ते आजींच्या मुलींचं लग्न मग झालीत. तर त्यातल्या 2 मुलींच्या बाबतीमध्ये वेगळे किस्से घडले. म्हणजे बाबांनी जे मुलं त्यांना बघायला येणार होते त्या मुलींचे, शेवटून कमळा नावाची आणि एक हिरा नावाची. तर आधी कमळेचं सगळ्यात लहान होती, तिचं नाव कमळा, तिचं लग्न आधी झालं. तर तिला सोलापूरचं स्थळ येणार आहे आणि तिचा नवरा कसा दिसायला असणार आहे ते बाबांनी स्वतः ते रूप घेऊन दाखवलं की असं तिचा नवरा असणार आहे. आणि म्हणजे आजोबांना पण. आणि मग तेच तसाच दिसणारा मुलगा त्यांना सांगून आला आणि त्या कमळाबाईचं लग्न झालं, त्या सोलापूरला त्यांना दिलं. आणि दुसरे तर त्या हिरा म्हणून ज्या होत्या त्यांना पण तिचा नवरा कसा असणार आहे तेही आजोबांना रूप दाखवलं हिराबाईंचं. आणि तिनंही दृष्टांत दाखवला स्वप्नात की तुझा नवरा कसा असणार आहे.
आणि त्यांनाही त्यांचा नवरा दाखवल्याप्रमाणेच ते स्थळ जमून आलं. वा. आणि ते फॉरेस्ट खात्यामध्ये होते, घनवट म्हणून मार्तंडराव घनवट, त्यांच्याबरोबर ते हिराजींचं लग्न झालं. आणि त्यांचं पण सगळं महाराजच बघत होते. आणि इकडं कमळाजींना पण महाराजांचंच आशीर्वाद भरपूर. सगळ्या मुलींचं यथोचित आणि खूप उत्तम प्रकारे झालं. खूप छान छान घरात सगळ्या मुली गेल्या. आणि इकडं आजोबांचं पण व्यवस्थित चालू होतं संसार. आणि त्यांच्या लहान बंधूंचंही लग्न झालं. म्हणजे सगळ्या जबाबदारीतनं आजोबा हळूहळू तिकडं मुक्त होत गेले. तर आजी लहान असताना साईबाबांची समाधी अशी परत उकडण्यात आली होती. म्हणजे नवीन बांधकाम करायचं शिर्डीचं. तर थडक्याचं नवीन बांधकाम करायचं म्हणून जी समाधी साईबाबांना दिलेली होती ती उकरण्यात आली, म्हणजे काढण्यात आली बांधकामासाठी. तेव्हा आजींनी त्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा त्या लहान होत्या. घरामध्ये इतकं खाण्याची रेलचेल असायची की शेजारचे 4 कुटुंब त्या अन्नावर पोचल्या जायचे. म्हणजे वाड्यामध्ये 3 बिराडं होते, हांडे, जातेगावकर आणि कुलकर्णी म्हणून. त्या सर्वांच्या पोरांना बोलून दुपारी झोपेतून उठून त्यांना फळं खायला बोलवायचे. इतके फळं आजोबा आणायचे की वाड्यातल्या सगळ्या मुलामुलींना ते खायला द्यायचे. मग एकदा आपले कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी आणि जेजुरीचा खंडोबा, त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं की वणीची सप्तशृंगी तिथेही तू गेलं पाहिजे आजोबांना. मग सहपरिवार घेऊन जा. मग तेव्हा बाबा म्हणाले चल मी पण येतो. मग बाबा, आजोबा, त्यांची 4-5 झालेली मुलं, मिसेस यांना सगळ्यांना घेऊन सप्तशृंगीला स्वतःचीच गाडी होती, त्यातनं आजोबा घेऊन गेले. मग त्यावेळेस डोंगराळ भाग होता, पायऱ्या वगैरे, इंग्रजांचा काळ होता, काही डेव्हलपमेंट नव्हती. डोंगरावर आई होत्या आणि पायदळ होती, पूर्ण डोंगर चढून जायची, पायवाट होती, पायऱ्या वगैरे नव्हत्या तेव्हा. मग आजोबा म्हटले, परीक्षा घ्यायला लागली आमच्या आजी सासऱ्यांची की मला घेऊन जाशील का वरती. म्हणजे आजोबा म्हणाले हो घेऊन जातो. मग बसतो खांद्यावर. मग खाली बसले आजोबा. मग महाराज खांद्यावर बसले आणि मग आजोबांच्या खांद्यावर महाराज बसले. आणि मग ते डोंगर चढायला सुरुवात केली. आणि आजोबांना कधी म्हणतच नव्हते. बाबांनी काही आज्ञा केली की नाही, हा शब्द त्यांनी कधी आयुष्यात काढला नाही. आजोबांनी कधीच नाही, नाही म्हणणं त्यांना माहीतच नव्हतं कुठल्याही बाबतीत, संसारातही नाही आणि त्याच्यातही नाही. मग आजोबांनी त्यांना खांद्यावर घेतलं आणि डोंगर चढले पूर्ण गाभाऱ्यापर्यंत. मग गाभाऱ्यात बाबा उतरले आणि मग तिथं दर्शन घेतलं आईसाहेबांचं सगळ्यांनी. आणि मग बाहेर आल्यावर ते फोटो वगैरे विकायला असतात. मग आजोबांनी देवीचा महिषासुरला मारतानाचा एक फोटो तो स्वतः हाताने उचलला आणि आमच्या आजोबांना दिला की कुठे तुला हा घे फोटो बाबू. आणि मग आमच्या आजोबांना तो फोटो दिला आणि देवघरात ठेव. आणि मग तो फोटो घेऊन मग घरी आले सगळे. मग घरी आल्यावर आई आमच्या आजी सासूबाई सासऱ्यांना विचारतात, अहो तुम्ही महाराजांना एवढा डोंगर चढून नेलं, तुम्हाला जड नाही वाटले का ते. तर ते म्हणे नाही, गळ्यात पुष्पमाला आहे असं वाटलं मला. अरे म्हणजे किती बाबांनी वजन हलकं केलं होतं की त्यांना वाटलंच नाही आपल्या खांद्यावर बसलंय कोणी. पुष्पमाळा गळ्यामध्ये असं मला जाणवलं, असं आजोबांनी उत्तर दिलं. आणि मग बाबांनी दिलेला फोटो घरात अजूनही आहे तेव्हापासूनचा. त्यानंतर बाबांनी घरामध्ये एक नारळ दिला होता, ओला नारळ, आपला नारळ पाण्यातला नारळ असतो ना तसा तो नारळ दिला. तो देवाऱ्यात ठेवायचा. ते फक्त कृती करायची, बाबा काही सांगत नसायचे, हे का कर, ते का दिलं, आणि हेही कधी विचारायचे नाही बाबांनी हे आपल्याला का दिलं. बाबांनी स्वतः नारळ दिला की याला बाबू ठेव हा देवाऱ्यात, पूजा करायची. मग तो नारळ जसा बाबांनी आता कुठल्या साली दिला माहीत नाही, पण तेव्हापासून तो देवघरात होता. तो माझं लग्न झालं तरी होता तो, पण यांना त्याचं काही माहीतच नव्हतं. बाबांनी दिला म्हणून तो तसाच ठेवला होता. आणि मग त्याचा पूर्ण कोळसा झाला, त्यातनं पूर्ण काळं पडत होतं. तरी यांना ते फेकून द्यावं असं वाटत नव्हतं का बाबांचा हात लागलाय, बाबांनी दिलाय म्हणून. मग त्यांना वाटलं तसं नाही आहे, त्यांनी जे सगळं तुमचं खेचलंय ते आता पाण्यात विसर्जन करायचं असतं. मग मी आल्यानंतर तो पाण्यात नारळ विसर्जन केल्यावर मग मी नवीन नारळाची स्थापना केली दत्तपौर्णिमेला. आणि मग दरवर्षी मी अरसुला नारळ दत्तपौर्णिमेला स्थापना करते. तेव्हापासून आमच्या घरामध्ये ती बाबांनी प्रथा केली. नंतर पूर्वी हिंगाच्या डब्या असायच्या. तर हळदी कुंकाला असं फार देवधर्म करत नसल्यामुळे फार असं सागर संगीत काही नसायचं देवाचं सगळं. तर हळदी कुंकाला डब्या नव्हत्या, वाटीत हळदी कुंकू ठेवलेला असायचा आणून. मग बाबांनी त्या हिंगाच्या डब्या मागवल्या आजींकडनं. मग त्या स्वच्छ आजीने धुवून घासून दिल्या. मग बाबांनी स्वतःच्या हाताने एका डबीत हळदी आणि दुसऱ्या डबीत कुंकू भरलं आणि सांगितलं आपल्या घरात जशी वस्तू असेल, जी असेल ती देवाला चालते तसंच सादर करायची.
त्यामुळे असं देखावा करायचा नाही. नकली अन्न किंवा शेजारपाजारच्याकडनं आणून मांडणं हे त्यांना आवडत नव्हतं. तुटलेला कप असेल तरी तोच वापरायचा. जसं असेल तसं आपल्या संसारात प्रारब्धानुसार मिळालेलं ते तसंच वापरायचं. डामडोल केलेला आवडत नव्हता. त्याचं एक उदाहरण म्हणजे एका बाबांनी त्यांना रेशमी शर्ट आणून दिला होता भारीतला, आणि मी किती श्रीमंत आहे प्रदर्शन दाखवण्यासाठी. बाबांनी त्याच्यासमोर तो घातला आणि खूप थुंक बिंक लावून पाडून तो शर्ट खराब केला, आणि तोच त्यालाच काढायला खराब झाला म्हणून. म्हणजे त्याचा अहंकार थिजवला तिथे की किती त्यांनी त्याचा बडेजाव दाखवला ना की मी किती श्रीमंत आहे, भारी वस्त्र देऊ शकतो. पण त्यांच्या पुढं काही त्याची किंमत नसते, कारण की ते अवलिया असतात. तुमचा भाव वेगळा असतो, पण ते अंतर्मन ओळखतात ना तुमचं. बरोबर. मग बाबांनी तिथं त्यांना ती खून पटवून दिली. तर शर्ट काढून साधा शर्ट घातला मग त्यांनी. मग तो दिलेला त्या क्षणी तिथं हे झालं ना खराब. तसंच मग बाबा घरामध्ये सुद्धा कुठली म्हणजे कब्बशी असो काही असो ते घरात जे आहे ते पुढं आणायचं. वेगळं असं कोणाकडनं मागून आणायचं नाही, करायचं नाही. त्या डबींवरनं त्यांनी ते सांगितलं, जसं घरात असेल तसंच ठेवायचं, डामडोल नाही करायचा, देखावा करायचा नाही. बाबांना देखावा आवडत नव्हता, प्रदर्शन आवडत नव्हतं. उगाच मला काय मिळालं ते सांगायला जायचं नाही कोणाला, ते आवडत नव्हतं बाबांना. आणि मग बाबांनी त्या डब्या पण आहेत, अजूनपर्यंत आहेत आपल्या घरामध्ये हळदी कुंकाच्या, ते पण डबा आहे. त्यानंतर ते शिरूरला जे दावल मलिकाचं ठाण आहे त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून एक ताईत बाबांनी करायला लावला, आणि त्या ताईतला ती दावल मलिकाची काठी म्हणून सांगितलं, ती देवाऱ्यात पुजायला सांगितली. तो ताईत पण अजून घरात आहे, देवाऱ्यात ठेवला आहे. त्याच्यानंतर 20 पैसे बाबांनी देवघरात पूजेला दिले होते ठेवायला. त्यावेळेला एक रुद्राक्ष दिला होता पंचमुखी ठेवायला. तर कालांतराने आता पूजा करणारे वेगवेगळे लोक होते घरामध्ये, पाहुण्यांचे मुलं होते, ते पण करत होते. त्यामुळे काही वस्तू गायब झाल्या त्यातनं. रुद्राक्ष गायब झाला, ते 20 पैसे होते ठेवलेले, 2 रुपये होते दिलेले, ते गायब झाले, पूजेत ठेवायला दिलेले होते. आणि पुढं मग महाराजांनी दर्शनाला येणाऱ्या लोकांना ज्यांचं काम होणार असेल त्यांना येऊ द्यायचे, ज्यांचं काम होणार नसेल त्यांना पोचू पण देत नसायचे स्वतःपर्यंत. ते त्यांच्या पद्धतीने लीला करायचे. आणि महाराजांनी त्या काळामध्ये जे फार असं देवधर्म करत बसणाऱ्या लोकांच्या कधी घरी गेलेले नाही बाबा, पण जे विश्वास ठेवत नसायचे, आता प्रधान JK प्रधान, त्यांना बाबांनी, ते तर नास्तिक होते, त्यांना अस्तित्वाकडे आणलं बाबांनी, आस्तिक केलं पूर्णपणे. त्यांना सुद्धा रविवार पेठेतल्या घरात आणलेलं बाबांनी 3-4 वेळेस प्रधानांना, ह्या वाड्यामध्ये आणलेलं. त्यानंतर धनेश्वर, डॉक्टर धनेश्वर पण येऊन गेलेले, नागेश धनेश्वर बाबा, त्यांना घेऊन पण इथं आलेले. म्हणजे बाबांच्या नगरचे जे नवरत्न दरबारातले लोक होते, खूप लोकांना बाबांनी रविवार पेठेत आणलेलं. त्यांच्या जसे नगरला गेले तिकडं काही काम असलं, इकडं असलं की ते घेऊन यायचे सोबत. तर आमच्या घरी त्यांना घेऊन आलेले आजोबांकडे इथं बाबांनी, म्हणजे तिथल्याही लोकांना इकडे आणलंय. पण आता याच्यातनं मला काय एवढा उद्देश करून सांगण्याचं तात्पर्य की बाबा सगळ्यांना इथं आणत होते, पण आमचे आजोबा कोणाच्या घरी गेले नाही. अच्छा, असं सांगण्याचं तात्पर्य की बाबा आता ढेकणे मामांकडे जातात, चला मी तिथं जाऊन बसतो, मामांशी गप्पा मारायला कधी गेले, जात होते बाबांसोबत. बाबांनी नेलं स्वतःहून तर बाबा म्हणजे आजोबा जात होते, पण बाबा नसतील तर आजोबा स्वतःहून कधी कोणाच्या घरी गेले नाही. इव्हन मेंदळेवाड्यात सुद्धा एकादशीला ते कीर्तन वगैरे ऐकायला बाबांनी बोलवलं तरच जाणार, नाही तर असं स्वतःहून कधी जात नव्हते मेंदळेंकडं, रावसाहेबांकडे. असं होतं, बाबांची आज्ञा असेल की ये रे बाबू तिकडं, मग बाबा जाणार, आजोबा जाणार, नाही तर मग आपलं काम आणि आपलं घर. आणि बाबा आले तर त्यांच्या सेवेत काय जी सेवा असेल ती. मग बाबा मटण मागवायचे, दारू आणायला लावायचे, तंबाखू पान सगळं, आणि म्हणजे बोंबील भाजायला लावायचे, जे काही करायला सांगायचे, अर्धे अंडं वगैरे, ते जे जे बाबा मागतील ते ते. आता लोक म्हणतात की नॉनव्हेज कसे बाबा खात होते, दारू कशी पित होते, तर बाबांचा अवतारच याच्यासाठी होता ना, मोक्ष देण्यासाठी. बाबांना ज्यावेळेस स्वामी गुरु झाले आणि मनुष्य योनीत आल्यानंतर त्यांनाही त्यांचं कर्म करावंच लागलं. बाबांनाही 12 वर्ष तप करावंच लागलं, बद्रिकेश्वरला जावं लागलं, काशीला जावं लागलं. तिकडं तप, हिमालयात बाबांनी तप केल्यानंतर बाबा प्रगट झाले प्रयागला मंदिरात गेले महादेवाच्या, तर तिथून हाकलून दिलं पुजाऱ्यांनी. पुस्तकामध्ये गीतेमध्ये उल्लेख आहे, शंकर गीतेत उल्लेख आहे, म्हणून ते त्रिवेणी संगमावर जाऊन बसले, महिनाभर तिथं होते. मग त्या पुजाऱ्यांना तिथं प्रचिती दिली. नंतर बाबा सोलापूरमध्ये आले आणि सोलापूरच्या मठातून बाबांचं कार्य सुरू झालं महाराष्ट्रामध्ये. आणि मग सोलापूरमध्ये खूप वर्ष होते बाबा,
नंतर आता शेवटचा काळ त्यांना पुण्यात समाधी घ्यायची म्हणून मग ते पुण्याकडे वळले. मग नगरमध्ये आले. नगरमध्ये त्यांनी खूप लीला केल्या. जे जे मोक्षाला जाणारे लोक होते त्यांच्यापर्यंत ते जाऊन भेटले. त्या लोकांना बाबांनी मोक्षाला न्यायची त्यांची तयारी करून घेतली आणि नंतर पुण्यात आले. आणि पुण्याहूनही खूप ठिकाणी गेले बाबा. खूप ठिकाणी जात होते, येत होते. म्हणजे काशीपासून तर कन्याकुमारी आणि दक्षिण भारत सगळीकडे बाबा सगळीकडे फिरत होते. खानदेशामध्ये जे कुंवरस्वामी होते वाघोलीला त्यांचं हे, तर मी खानदेशामधलीच आहे. आणि बाबांचा जो खिचडी प्रकार आवडता आहे तो आमच्या खानदेशामध्ये पेटंट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना हॉटेलचं स्पेशल काय, तसं खानदेशाची खिचडी स्पेशल आहे, कढी खिचडी. कारण की एक दिवसात गरीबाच्या घरातनं तर श्रीमंता पडेल सगळ्यांकडे खिचडी हा प्रकार एक दिवसाआड होतो. अच्छा. हा तिकडं आमचा खानदेशीचा एकमेव असा मेनू आहे की तो सगळ्यांच्या घरात केला जातो आणि आवडीने खातात सगळे. आणि तीच खिचडी बाबांनी इकडे चालू ठेवली. धनकवडीच्या मठात पण तेच मिळतं. हा, मग बाबांचं ते. आणि बाबा तपाला होते त्यावेळेस पटकन तयार होणारा पदार्थ इन्स्टंट हाच असायचा. 10 मिनिटात खिचडी होऊन जात होती की लगेच जेवायला मिळत होतं. कमी असेल तर ती 5 मिनिटात शिजत होती म्हणजे लगेच तयार होत होती. असं जसं आता मॅगी इन्स्टंट आहे तसं तो खिचडी इन्स्टंट असायची त्या काळात. त्यामुळे तो पेटंट बाबांचा आवडीचा हे होता. आणि राहिला विषय, बाबा दारू का पित होते, सिगारेट वगैरे का ओढत होते, तंबाखू येते. तर बाबा रविवार पेठेत ज्या घरात येत होते तर हा पूर्ण पट्टा पेशवेकालीन स्मशानाचा आहे. अच्छा. तर इथे सगळे मुसलमान लोकांचं आहे दर्गे, त्यांच्या स्मशानभूमी आहेत. आणि दारोला पुलापासून सगळीकडे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी या भागात. आम्ही जिथं राहतो हाही स्मशानभूमीचा पट्टा होता. आता पेशव्यांनी प्रस्ताव वाढवायचं, पुन्हा डेव्हलप करायचं, पेठा तयार केल्या. मग पेठा केल्यावर लोक राहायला पाहिजे ना. मग खेड्यातल्या लोकांना प्राचारण करून इकडे बोलवलं आणि हे सगळ्या पेठांमध्ये खेड्यातले लोक येऊन वसाहती केलेल्या आहे. प्रॉपर पुणेकर नाही आहे. प्रॉपर पुणेकर पुनवडी म्हणून कसबा पेठ, मग नंतर सदाशिव पेठ, नारायणपेठ ही त्यांची मक्तेदारी होती. नंतर या सगळ्या पेठांमध्ये बाहेरगावचे लोक स्थायिक झाले येऊन आणि मग ह्या स्मशानभूमीवर पेठा उभ्या केल्या गेल्या. तर मग त्यावेळेसही उलगडा असा मिळाला की संकेत आम्हाला की 1 किलोमीटरचा पट्टा आरसी मुजराती स्कूलच्या समोरची जी सुरू होती रविवार पेठ, तिथून तर कासट म्हणून दुकान आहे, असा 1 किलोमीटरचा पट्टा हा संपूर्ण स्मशानभूमीचा पट्टा म्हणून अधोरेखित आहे. अच्छा. हां. आता त्यामुळे काय असायचं, शंकर महाराज म्हणजे महादेवाचा अवतार आणि महादेव कुठे राहतात, स्मशानात. मग महादेवांचं आवडतं ठिकाण कुठलं, स्मशान. मग त्यांचंही शांततेची, विरक्तीची, निवृत्तीची जागा म्हणून ही बाबांची आवडती जागा. अच्छा. म्हणून बाबा इथं यायचे. आता राहिला प्रश्न इथं हे का चालू केलं त्यांनी ड्रिंक घेणं ह्याच ठिकाणी अति. बाकी मेंदायच्या वाड्यात तेही घेत होते, इकडे तिकडेही घेत होते. त्याला कारणं काय होते, तर जे आत्म्यांची जी मागणी होती, जसं जिवंत व्यक्तींना त्यांना मोक्षाला न्यायचं होतं, तसं जे चांगले पवित्र आत्मे दफन झालेले होते त्यांनाही मोक्ष गाठून द्यायचा होता. मग त्यांच्याही राहिलेल्या अतृप्त इच्छा पूर्ण करायच्या असतात. मग त्या बाबा या पद्धतीने पूर्ण करत होते. तर बाबांच्या दोन्ही डाव्या उजव्या बाजूला गालाच्या आत भैरवनाथ बसलेले असायचे, कालभैरवनाथ दोन्ही बाजूला. आणि जेव्हा बाबा एका वेळेस 2 बाटल्या तोंडाला लावायच्या तेव्हा ते कालभैरवनाथ ते पित होते. आता हे सगळं रहस्यमय आहे. हे ज्यांना अध्यात्मात प्रगती असेल त्यांना कळेल त्या गोष्टी, अज्ञानी आपल्यासारख्यांना नाही कळणार. मग आता हा विषय काय आला की तेच कशावरून तुम्ही म्हणतात भैरवनाथ पित होते, कारण की ते पण बाबांचेच अंश अवतार आहे. त्यांना ती नकारात्मक ऊर्जा खेचण्यासाठी निर्माण केल्या ना बाबांनी. सकारात्मक ऊर्जेसाठी बाबा स्वतः आहेत ना, आशीर्वाद द्यायला, सामावून घ्यायला. पण नकारात्मक ऊर्जेला कुठेतरी प्रवाह सोडायला द्यावा लागतो ना जागा, म्हणून ते नाथ निर्माण केले ते कालभैरवनाथ. आणि मग ते बाबांच्या इथं स्थायिक होऊन मग ते ग्रहण करायचे. आता बाबा कसे आत जात नव्हतं दारू त्यांच्या, तर महाराजांचा उल्लेख आहे पोथीमध्ये, ज्यावेळेस स्वामी समर्थांनी जिभेवर महादेवाची पिंड ठेवली आणि हालचाल न करता बाबांच्या पिंडेवर अभिषेक केला, तोंडामध्ये, जिभेवर. मग तुम्ही सांगा, जिथे महादेवाची पिंड आहे त्याच्यावर कोणी दारू होतील का? नाही. आणि ती पिंड त्यांच्या घशात असायची. मग हा करून आत जीभ गेल्यावर ती घशात जायची ना महादेवाची पिंड, मग त्याच्यावर दारू कशी जाणार? आणि ती जर आत जाणार असेल तर तेव्हा ती दूध होऊन जायची, म्हणजे दुधाचाच अभिषेक महादेवाला लागतो ना. मग ती दारूची आत गेल्यानंतर तिचं दूध तयार व्हायचं आणि मग जेव्हा त्यांच्या पोटात जाणार असेल तेव्हा ती दूध बनवून जायची. आणि जेव्हा भैरवनाथांना द्यायचं असेल तर तेव्हा ती दारू असायची. जे इतकं त्याच्यात रहस्यमय बाबांचं हे होतं, पण उलगडा त्यावेळेस होत नव्हता. हे नंतर सगळा उलगडा झालेला आहे. त्यानंतर मग
त्यांची पण सेवा म्हणजे त्या कालभैरवनाथांना कलियुगामध्ये वरदान आहे. त्यांना सगळी जगाची नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे खेचून घेण्याची ताकद दिली बाबांनी. मग कलियुगामध्ये जेवढी जशी सकारात्मक ऊर्जा आहे, जशी लक्ष्मी आहे तशी अलक्ष्मी आहे. जसं रात्र आहे तसा दिवस आहे, जसा सूर्य आहे तसा चंद्र आहे. म्हणून चांगले कार्य दिवसा होतात आणि वाईट कार्य रात्रीचे होतात, जे आपल्याला कोणाला दाखवायचे नाही. मग त्याचाही निचरा झाला पाहिजे ना कुठल्या तरी जागेतनं. त्याच्यासाठी 2 भैरव आहे, एक सकारात्मक एक नकारात्मक. अच्छा. त्यामुळे मग त्यांना ते त्यांचं त्याच्यानंतर नॉनव्हेज पण त्यांच्यासाठी नैवेद्य आहे, नॉनव्हेजचा, जे भैरवनाथांना दिला जातो. म्हणून ते बाबा ग्रहण केलं की ती जे अतृप्त आत्मे आजूबाजूला येऊन नकारात्मक ऊर्जा येऊन आपल्याला दिसत नाही, ती त्यांना दिसायची. आणि मग यांनी ते असं म्हणजे वास जरी घेतला बाबांनी त्या पदार्थाचा तरी ते आत्मे तृप्त व्हायचे आणि मोक्षाला जायचे. मग त्यांचं पण व्यवस्थित त्यांना मोक्ष मिळायला पाहिजे, सामान्य माणसांनाही मोक्ष मिळायला पाहिजे, हीच लीला करायला बाबा आले होते ना. बरोबर. मग बाबांचं कार्य त्या पद्धतीने होतं. अच्छा. आणि बाबांनी 12व्या अध्यायात दिलेलं आहे, 8व्या अध्यायात पण दिलेलं आहे हे सगळं वर्णन का करत होते. सगळं आपल्यातली जी नकारात्मक ऊर्जा असते, आपले जे वाईट कर्म असतात ते आपण बाबांच्या समोर आल्यानंतर जी उद्बत्तीतनं ते जातात. तसं ते सिगारेटमधून आता एक व्यक्तीने सिगारेट लावली तर त्याचे सगळे ते वाईट कर्म त्या सिगारेटनं बाबा खेचायचे आणि ते भस्म करायचे आणि मग ते भस्म तयार व्हायचं आणि मग ते भस्म बाबा विभूती म्हणून द्यायचे. म्हणजे तुझं ते कर्म सगळं आता नष्ट झालंय, आता तू त्यातनं सुटला, हे त्याच्या मागचा उद्देश. म्हणून बाबा सिगारेट पिता म्हणून मी सिगारेट पिली पाहिजे असं ते संदेश देत नव्हते ना, त्याच्यासाठी ते होतं. म्हणून बाबा सिगारेट पित होते. आणि मग सिगारेट पिणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागं वेगवेगळे रस्ते असतात, आध्यात्मिक वेगवेगळ्या खूप गहन रस्ते असतात जे आपल्याला सामान्यांना नाही कळत. आपण बाह्यच गोष्टी बघतो, दिसायला सुंदर आहे का, चांगले कपडे घालतो का, स्टँडर्ड दिसतो का, इंग्रजी बोलतो का, महा उच्च कोटीतला बाबा. आणि जो आबाळा गबाळा आहे त्या तो काय कसला बाबा, असं साधारण माणूस. आणि जे मतलबी असतात ते त्याच उद्देशाने येतात. असं आपण देवाजवळ जाऊन म्हणतो का मला मोक्षासाठी काय करायचं सांग बरं. पण प्रत्येकजण गेल्या देवळात हेच मागतो, मला हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे. संसाराचंच आपण मागतो ना, आपल्याला दुसरं माहीतच नसतं. देव बुद्धी दे, लहानपणापासून सुरुवात असते, देवा मला बुद्धी दे. म्हणजे मागायला शिकवलेलं असतं, द्यायला तर नाही शिकवलेलं. आणि आपल्यासाठी चांगलं काय ते आपण विसरून जातो. आता आपल्याला हा जन्म आपण 84 लक्ष योनीतनं आल्यानंतर आलेला असतो, तरी आपण 84 लक्षांचंच मागतो. ते जे भोगले तेच परत परत मागतो. बाबा म्हणतो तुम्ही, मग पोतीत बाबांनी उल्लेख केला, एकाला म्हटलं मी मेल्यावर तुला मिळेल, तर तोच बाबा मेल्यावर मिळणार, तर बाबाची वाट बघतो कधी म्हणजे मरणार आहे. पण त्याच्यातला मी कधी मरेल तेव्हा मी तुला ह्या गोष्टी मिळणार. मी म्हणजे माझ्यातला अहंकार तो मी जेव्हा सोडल तेव्हा त्या मला प्राप्त होतील. आता त्या गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे की एकाला 4 आकडा लावायला, 13 आकडा लावायला सांगितला. त्याची बायको आजारी असते, त्याची परिस्थिती नसते टांग्यावाल्याची आर्थिक, आणि त्याला दवाखान्याला पैसा हवा असतो म्हणून त्याला 13 आकडा लावायला सांगितला आणि मग त्याला पैसा मिळतो मुबलक. इतरांना वाटतं त्याला 13 आकडा सांगितला म्हणजे बाबांचाच आकडा 13 आहे, मग तो 13 समजून 4 आकडा लोक मानायला लागले, 13 13 13. तर बाबांनी त्याचा प्रारब्धामध्ये 13 आकडा लावायला लावला, तो तुमच्या प्रारब्धातला नव्हता म्हणून त्याला ते मिळालं. आणि 13 सब कुछ तेरा कुछ नाही मेरा, असं बाबांना संदेश द्यायचा की तू सगळं अर्पण कर, स्वतःकडे काही ठेवू नको. ते अर्पण करण्यासाठी 13 शब्द वापरलाय, तर त्याचा ज्याच्या त्याच्या परीने जो तो वेगवेगळाच अर्थ काढतो, असं येते. मग तो एक उल्लेख तिथं पोथीत दिला आहे. तर पोथीमध्ये गीतेचंही भरपूर दिलेलं आहे, पण त्यातनंही त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही कलियुगामध्ये गुरु शब्दाला अर्थ राहणार नाही, असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. प्रत्येक जण शंकर गीतेतच उल्लेख केलेला आहे की प्रत्येक जण गुरु करणार. आता मी तुझ्याकडे गुरु म्हणून आले, तुला XYZ मी मागणी केली, तुझ्याकडनं ती नाही पूर्ण झाली की हा गुरु काही कामाचा नाही. लगेच मला दुसरीकडे माहिती मिळते, अरे स्वामींपेक्षा तो जरा चांगला आहे, नाथपंथीय मधला आहे, त्याच्या अघोरी विद्या आहे, त्याच्याकडे पटकन मिळतं आपल्याला. मग कोणाचं ऐकलं की आपण तो गुरु करायला जातो, मग तुला विसरणार त्याला पकडणार. ह्या गोष्टींचं प्राबल्य वाढणार आहे हे बाबांनी आधीच गीतेत सांगितलंय, शंकर गीतेमध्ये. बंधुगिरी करणारेच गुरु येतील म्हणून. आणि आम्हाला आत्ताच यावर्षी संकेत दिले होते की बाबा संचार येतात म्हणून प्रस्ताव वाढलाय बाबांचा, संचार चालू. मग आता याच्यात बंधू पण गिरी सुरू झाली आहे, संचार नाही तरी संचार आणतायत. मग बाबा म्हटले आता संचारच लुप्त होणार आहे आणि तुमच्या निदर्शनास येईल की कोण खरे कोण खोटे.
आणि लगेच ते प्रकरण आलंच ना समोर 14 कोटीचं. हो बरोबर. मग हे बाबांनी आता जुलैमध्ये सांगितलं की आता शंकर महाराज जे संचार सगळीकडे चाललाय तो आता लुप्तच होणार आहे. त्यामुळे खरा संचार आहे का खोटा संचार आहे तुमच्या समोर येईलच. आणि पहिलीच केस उभी राहिली 14 कोटीची लुबाडल्याची. म्हणजे बाबांना पण कळतं कुठपर्यंत कुठली गोष्ट ठेवावी. आता बाबा गुप्तपणे कार्य करतायत. आतापर्यंत त्यांनी संचारात नाही कार्य केले, पण जिथं योग्य होते तिथं संचार होताच आणि जिथं अयोग्य होते तिथं नव्हताच. आणि तिथे बाबा कार्य करायला उभे नव्हतेच, पण लोकांनी त्यांना डोईवर घेतलं, खोट्या लोकांना. त्यामुळे बाबांना शेवटी त्या गोष्टी लुप्त कराव्या लागल्या. आणि आता गुप्तपणे कार्य चालू आहे बाबांचं. बाबा करतातच आहे, त्यांचं कार्य अखंड चालू राहणार आहे. आणि ते ज्यांना पूर्ण मोक्षाला न्यायचं त्यांना नेण्याचं काम करणारच आहे. कुठलाही काळ येऊ दे, काही येऊ दे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे घाबरून जाऊ नका, जे खरे बघते त्यांना आम्ही शेवटपर्यंत साथ देणार आहे. हेही बाबांचे संकेत आहे. आणि बाबा अदृश्यपणे आपल्यासोबत आहेत त्याचेही संकेत आम्हाला मिळत असतात. आम्ही संचारावर आमचाही विश्वास नाही आहे, पण कमीत कमी आपल्याला जे संकेत मिळतात, जे अशक्य गोष्टी आजूबाजूला घडतात आपल्या जवळ असल्यावर, तर आपल्याला मान्यच करावं लागतं अस्तित्व परमेश्वराचं. आणि ती ऊर्जा आहे आपल्या अवतीभोवती, तिचं कार्य चालूच आहे. आणि त्या ऊर्जेतनंच आम्हाला त्या गोष्टी मिळत गेल्या आहे संकेतानुसार. मग पुढे बाबांनी कुटेंच्या वाड्यामध्ये येत जात होते, राहत होते. पुढं मग जाऊन त्यांनी अजून एक गंमत केली की शकुंतला नावाची जी मुलगी झाली आजोबांना, तर त्याच्यामध्ये जेव्हा तिचा जन्म झाला तर बाबांनी उद्गार काढले की माझी शकुंतला आली. अच्छा. म्हणजे आता जुन्या काळात शकुंतला झालेलं आहे सनातन काळामध्ये एक, तर तो आत्मा आता परत प्रगट झाला थोडक्यात, असं बाबांना सूचित करायचं होतं. तर आजोबांना सांगितलं तिचं पाळण्यामध्ये नाव शकुंतला ठेव. तर मग आजोबांनी तिचं मुलीचं नाव शकुंतला ठेवलं. आजोबांनाही म्हणजे आनंदराव कुटेंनाही 5 मुली 2 मुलं, तर त्याच्यामध्ये ती शकुंतला नाव ठेवलेली मुलगी त्या अजूनही हयात आहेत, ज्यांचं बाबांनी नाव ठेवलेलं पाळण्यातलं. आणि मग घरात त्यांना सगळे शकू शकू म्हणत होते. आणि त्या 6 महिन्याच्या असताना त्यांना कफ प्रकृती असल्यामुळे खूप कफ साठला होता. तर बाबांनी बर्फाचा तुकडा त्यांच्या तोंडात टाकला. कफ आला आणि बर्फाचा तुकडा. हां, आणि खोकला येत होता त्यांना, इतका खोकला नॉनस्टॉप, थांबत नव्हता. खूप औषध उपचार करून झाले होते. बाबांनी बर्फाचा तुकडा ते पितांना लागतो म्हणून घालतातच, त्यातला तो तुकडा घेतला आणि तिच्या तोंडात कोंबला, डायरेक्ट गिळा, म्हणजे बाळाने गिळलाच. तेव्हाही आजी घाबरून गेल्या होत्या की तुम्ही काय करतायत, म्हणून पोरीला मारतात की काय. आणि जे त्यांचा खोकला थांबला, परत कधीच खोकला आला नाही बाळाला. आणि त्याच्या आधी एक घटना घडली होती की जी प्रमिला नावाची मुलगी होती. तर बाबा असेच घरात येऊन बसलेले होते आणि त्यावेळेस स्वयंपाकघरात बसले होते बाबा. आणि मग त्यावेळेस तिला म्हणाले की इकडे ये म्हणाले. मग त्या प्रमिला नावाच्या मुलीला जवळ बोलवलं. त्यांच्या लांब येण्या होत्या 2. बाबांनी त्या अशा पकडल्या, गरा त्या मुलीला फिरवलं आणि स्वतःच्या मांडीवर असं आपटवलं त्या मुलीला. त्या होत्या 8 वर्षाच्या, 8-9 वर्षाच्या असतील. आणि नंतर पान खात होते बाबा, ते पानाचं थुंक तिच्या फ्रॉकावर थुंकले. आणि लहान मुलं कशी असतात, किळस वाटते, लगेच त्यांनी ते बाथरूममध्ये जाऊन तो फ्रॉक धुवून टाकला. आणि त्यांनी ढवळ्या पोवळ्या असं नावं 2 बैलांची घेतली होती त्यांच्या वेण्या फिरवताना. तर त्या कृतीमधून त्यांना भविष्य सांगायचं होतं, पण त्यावेळेस कोणालाच तो उलगडा झाला नाही. काळ इंग्रजांचा होता, घराणं मराठा, गोषा पद्धत. परमेश्वराने गाठी कशा निर्माण केलेल्या असतात. आपण जे वाक्य वापरतो, प्रत्येकाची गाठ वरून बांधलेली आहे संसाराची. तर हे जे कृत्य बाबांनी केलं, तर ती मुलगी तिच्या वयात आल्यानंतर आपोआप त्या दिशेला गेली. आणि 2 वेण्या आणि गरगर फिरवणं, बैलांची नावं घेणं, म्हणजे ही संकल्पना काय झाली, घाणा. बैल घाणा ओढतो ना, दोरी बांधलेली असती बैलाला, गरागरा फिरवला म्हणजे तो घाणा फिरतो. आणि बैल वापरल्या जातात त्या कार्यामध्ये. ते ढवळ्या पवळ्याची नावं घेतली होती, तेली समाजावर मध्ये त्या गेल्या. अच्छा, ओके. काळ इंग्रजांचा, घरात गोषा पद्धत, मराठा खानदान, घराबाहेर मुली पडत नव्हत्या. पण प्रत्येकाचं प्रारब्धवरून लिहिलेलं कसं असतं त्याचं हे जिवंत उदाहरण. आणि ती कृती केल्यानंतर फ्राकावर थुंकणं, म्हणजे त्यावेळेस समाज थुंकत होता या गोष्टीकडे. असं जर कोणी लव्ह मॅरेज केलं तर ते घर वाईट टाकलं जात होतं. समाज त्या घरामध्ये कार्य होऊ देत नव्हते, समाजात घेत नव्हते, त्या घराला बाजूला टाकत होते. आणि घराण्याला नामुष्की आणणारा तो प्रकार होत होता ना. म्हणजे थोडक्यात थुंकणं याचा अर्थ हा की सगळे लोक या घराला बाजूला करणार.
समाज, नातेवाईक, इतकं ते संकेत त्याच्यातनं दिले होते. आणि त्या काळात ते घडलं सगळं. बर. आणि कसं असतं, ज्या गोष्टीवर आपलं जास्त प्रेम असतं हां. तिच्याच बाबतीत ते घडतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अच्छा. वयाच्या 83व्या वर्षी त्या गेल्या बाबांकडे. पण छान संसार केला. त्याच्यानंतर मग नंतरचे 2 अपत्य ती काही बाबांनी बघितली नव्हती. 47ला बाबांनी समाधी घेतली.